नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आज आपण आलो आहोत श्रीवर्धनला. तर आपण आहोत दिव्यागरमध्ये. दिव्यागरच्या बाजूला समुद्रकिनारा आहे, तिथे आपली पोल्ट्री आहे आपल्या कंपनीची. तर दाखवतो तुम्हाला. ही बघा, ही पोल्ट्री आणि हा समुद्र बघा. दिसतोय का तुम्हाला समुद्र? तो बघा, पोल्ट्रीच्या पाठीमागे समुद्र आहे पूर्ण. तुम्हाला एक खडक दाखवतो. तो कुठला आहे माहिती आहे का? 93 मध्ये जी बॉम्बस्फोट झाले होते ना मुंबईमध्ये, जे दाऊद इब्राहिमने बॉम्ब उतरवलेले, तो शेकाडी खडक हा बघा इथनं समोरून दिसतो. पोल्ट्रीवरनं दाखवतो, झूम करून दाखवतो. हा बघा, दिसला? हा खडक आहे ना, इथे ते बॉम्ब उतरवलेले दाऊदनी. च्या आईचा भोसाळा, त्या दाऊदच्या निष्पाप लोकांचा जीव घेतलेला. मग काय निघालो गाडी खाली करून रस्त्याला. तर आली ही स्पीड बोट रायडिंग सीट मध्येच. किती मोठी आहे बघा. असं वाटलं का ट्रक आहे. ट्रक नाही तर ते माणसं हलवतात तिला. एकदम हलकी हो. स्पीड बोट घेऊन फिरतात ना समुद्रामध्ये. ती बाबा त्याला सांगितलं, बाबा तू घे बाबा बाजूला, मला टाईम लागला ते चालत. मग काय निघलो नारळीच्या बागा बघत बघत आपला रस्त्याने आलो मग समुद्र किनाराशी. बघा कसला समुद्र किनारा आहे बाजूला. ऐक नाही, समुद्र किनारा रस्त्या लगत एकदम एकच नंबर हो. पुढे गेलो तर हा रिसॉर्ट मोठा. आता बघा रिसॉर्ट दिसेल तुम्हाला. हा बघा रिसॉर्ट, पाठीमाग फुल मोठा समुद्र. एकच नंबर दृश्य हो. कसला आहे ना रिसॉर्ट. मग काय आलो दिव्यागर गावातनं काय मग लय भारी. असं वाटलं कोकणातच आलो एकदम. रत्नागिरी सिंधुदुर्गला एकच नंबर हो सीन तिकडचा. थोडा पुढे आलो गावातून आपण, जिथे आता राईट टर्न मारू ना पुढे, त्या तिथून न राईट न घेता सरळ गेलो ना, तर समोर आपलं सुवर्ण मंदिर. त्या बघा, हा आपण राईट टर्न घेतोय, इथून सरळ गेलो ना 2 मिनिटाच्या अंतर सुवर्ण मंदिर आहे गणपतीचं. एकच नंबर हो. मग घेतला राईट टर्न बोरली गावाकडं. मग आलो बोरली गावात सकाळचे 7:45 वाजलेले. ट्रॅफिक काय नव्हती. नाही तर या गावामध्ये रस्ता छोटा आहे. एकदा काय 10 वाजले की ही ट्रॅफिक लागते, कारण रस्त्यावरतीच गाड्या पार्किंग करतात. म्हणून बाबा लवकर इथनं सटकू दे. आपला नशीब चांगला होता, काय ट्रॅफिक वगैरे भेटली ना आपल्याला. पूर्ण रोड खाली होता. काल विसर्जन झालं होतं देवीचा. दुकानं लेटच उघडणार होती वाटतं.